ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच दिले असतानाच त्यापाठोपाठ घोडबंदर ओवळा भागातील पानखंडा बमनाने या भागात आदिवासी जमिनींवर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर उच्च न्यायालयानं कारवाईचे आदेश दिलेत। या ठिकाणी सुमारे 340 बेकायदा बांधकामं असून त्यात बैठ्या चाळी आणि 25 ते 30 बंगले आहेत। या बांधकामांना पालिकेनं नोटिसा बजावून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे। तसंच ही बांधकामं पाडण्यासाठी पालिकेकडून कारवाईचं नियोजन आखलं जात आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामं उभारण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागलेत। 2017 ते 2021 या काळात दिवा परिसरात उभारण्यात आलेल्या 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच दिले। यातील 2 इमारतधारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवलेत, तर उर्वरित बांधकामधारकांना पालिकेनं नोटीस देऊन त्या इमारती पाडण्याचं नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे। असं असतानाच घोडबंदर भागातील आदिवासी जमिनींवरील अतिक्रमणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती। त्यावर नुकतीच सुनावणी झाली असून त्यात न्यायालयानं ही बांधकामं पाडण्याचे आदेश दिलेत। या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माजिवडा मनपाडा प्रभाग समितीच्या वतीनं पानखंडा येथील समाज मंदिरात बैठक घेतली। या बैठकीत पालिकेनं उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशाचं पालन करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल असं स्पष्ट केलंय। त्यामुळे येथील आदिवासी जमिनीवर उभारण्यात आलेली बांधकामं पालिका जमीनदोस्त करणार असल्याचं स्पष्ट होत आहे।